स्थानिक स्वराज्य संस्थेतील काही महत्त्वाचे प्रश्न MCQs. ओके, त्याच्यामध्ये प्रथम कालखंड आहे मध्ययुगीन कालखंड. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, उत्तर भारतात ग्राम प्रशासनाची जबाबदारी कोणावर होती? तर उत्तर भारतामध्ये ग्राम प्रशासनाची जबाबदारी कोणावर होती? तर ती होती या पंचकुलीवर. ओके, कोणावर होती? पंचकुलीवर. पुढे पाहायचं जर गेलं तर भारतावर पहिले आक्रमण कोणी केले? तर मित्रांनो, भारतावर पहिले आक्रमण कोणी केले पहा. तर भारतावर पहिले आक्रमण केले मोहम्मद बिन कासिम यांनी. कोणी केले? मोहम्मद बिन कासिम यांनी. पुढे प्रश्न क्रमांक 3 मध्ये भारतात सर्वप्रथम कोण आले? तर भारतामध्ये सर्वप्रथम आले बघा कोण? पोर्तुगीज. कोण आले? पोर्तुगीज. याची एक इथे आपल्या ठिकाणी एक क्लुप्ती आहे, मी तुम्हाला क्लुप्ती सांगतो. PDE आणि F म्हणजे P म्हणजे पोर्तुगीज आले, D म्हणजे डच आले, E म्हणजे इंग्रज आले आणि नंतर फ्रेंच आले. हे पोर्तुगीज सुरुवातीला आले आणि शेवटी गेले, असा लक्षामध्ये घ्या. गोवा मुक्तीसंग्राम झाल्यानंतर हे वापस गेले. आलं का लक्षामध्ये? पुढचा प्रश्न आहे, भारतातून शेवटी कोण गेले? मी तुम्हाला या क्लुप्तीमध्ये प्रश्न क्रमांक 4 लक्षामध्ये घ्या. भारतातून शेवटी कोण गेले? भारतातून शेवटी हे पोर्तुगीजच गेले. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे लक्षामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढे आहे मोगल साम्राज्याची स्थापना कोणी केली? पहा मित्रांनो, मोगल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मोगल साम्राज्याची स्थापना केली बाबरांनी केली. इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरांनी मोगल साम्राज्याची स्थापना केली. मोगल कालखंडामध्ये कर वसुलीसाठी कोणते पद निर्माण होते? तर मोगल कालखंडामध्ये कर वसुलीसाठी पटवारी हे पद होते. कोणते? पटवारी म्हणजे काय मित्रांनो? तर लाठी. ओके, मोगल कालखंडामध्ये गाव प्रशासनात न्यायदानासाठी कोणते पद होते? तर मी तुम्हाला सांगतो, न्यायदानासाठी हे पद होते चौधरी. कोणते? चौधरी. कोणते पद होते? चौधरी हे पद होते. लक्षामध्ये घ्या. लक्षामध्ये 7वा प्रश्न पाहिला. पुढे मित्रांनो, मोगल कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाला काय म्हणायचे? तर मोगल कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाला म्हणायचे काय म्हणायचे? तर अमीर किंवा अमलगुजार म्हणायचे. आलं का लक्षामध्ये? पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचायतींना बळकटी देण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना केली होती? पहा, ते कोणाचे? अष्टप्रधान मंडळ. ह्या अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. लक्षामध्ये घ्या. ओके, पुढे त्यानंतर आपण पाहू आता ब्रिटिश कालखंड. मित्रांनो, ब्रिटिश कालखंड पाहण्याबरोबर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली 31 डिसेंबर 1600. कधी झाली? 31 डिसेंबर 1600. भारतात पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर भारतामध्ये पहिली महानगरपालिका मद्रास या ठिकाणी स्थापन झाली. आणि मुंबई महानगरपालिका कधी? 1888ला स्थापन झाली मुंबई महानगरपालिका. ओके, त्यानंतर बाकी महानगरपालिका. आलं का लक्षामध्ये? पुढे प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई पहा 23 जून 1757ला झाली. कधी? 23 जून 1757. ही आहे 23 जून 1757 प्लासीची युद्ध. 23 जून 1757 हे तर मी दिलं. त्याच्यानंतर वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कधी केली? तर वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली पहा इथे या ठिकाणी 1772. हे तुम्हाला इसवी सन ऐवजी नाही का कोणी केली हे महत्त्वाचं आहे. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली? वॉरन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केलेली आहे, लक्षामध्ये घ्यायचं. तर त्याच्यानंतर आहे मित्रांनो, चार्टर ॲक्टनुसार मुंबई व कोलकात्यात नगरपालिका कधी निर्माण झाली? तर चार्टर ॲक्टनुसार मुंबई व कोलकात्यामध्ये नगरपालिकेची निर्मिती झाली पहा 1793ला. कधी झाली? 1793ला ही निर्मिती झाली, लक्षामध्ये असू द्या. पुढे पहिले भारतीय रेल्वे कधी सुरू झाली? आता पहिल्या भारतीय रेल्वेबद्दल बघा. पहिली भारतीय रेल्वे सुरू झाली मित्रांनो मुंबई ते ठाणे 1853ला झाली बघा. 1853ला मुंबई ते ठाणे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला एक एक्स्ट्रा माहिती सांगतो, तर हे इकडं लक्ष द्या. हां, याची माहिती अशी आहे, मुंबई ठाणेची स्थापना ही 34 किलोमीटरची रेल्वे होती. किती? 34 किलोमीटरची. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 3 इंजन किती होते? 3 इंजन होते. ओके, तर हे आपल्याला इंजन आणि त्याचं नाव होतं, पहिल्या इंजनाचं नाव होतं सिंध, दुसऱ्याचं सुलतान आणि तिसऱ्याचं साहिब, असे 3 नाव होते, लक्षामध्ये
ठेवलं तर बरं राहील. ओके, पुढे चला. भारतात ICS परीक्षा उत्तीर्ण होणारा कोण? तर भारतामध्ये ICS परीक्षा उत्तीर्ण होणारा सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतामध्ये पहिला ICS उत्तीर्ण होणारा व्यक्ती आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतातील पहिला ICS अधिकारी कोण? सत्येंद्रनाथ टागोर. कोण? सत्येंद्रनाथ टागोर. लक्षामध्ये सत्येंद्रनाथ टागोर. ओके, पुढे. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली 1857. कधी झाली? 1857. लक्षामध्ये पुढे घ्या. मुंबई उच्च न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? मुंबई उच्च न्यायालय स्थापन कुठे करण्यात आले? तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय कुठे? पहिली उच्च न्यायालय मुंबई, मद्रास आणि कोलकाताला 1862 करण्यात आलं. आलं का लक्षामध्ये? हे दोन मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे. भारतामध्ये टपाल सेवा कोणी सुरू केली? हे रॉबर्ट क्लाइव्हने केली होती. कशासाठी केली म्हणतात? फक्त सरकारी कामासाठी केली होती रॉबर्ट क्लाइव्हने. अशा पद्धतीची आहे. बंगाल प्रांतासाठी पहिला नगरपालिका कायदा 1842 आला. कधी आला? 1842 बंगाल प्रांतासाठी पहिला कायदा आला 1842. ओके, पुढे संपूर्ण भारतासाठी नगरपालिका कायदा कधी आला? 1850 या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी म्हटला? ते पहिलंच पर्याय बघा इथं, लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हटले जाते. लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मेयो. हे यांची हत्या झालेली आहे अंदमान निकोबार बेटावर. शेरशाह पठाण नावाच्या व्यक्तीने यांची हत्या केली. लक्षामध्ये. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरण, भारतातील जनक कोण? मी आत्ताच पहिला प्रश्न आपण रिपीट करूया. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक मित्रांनो हा उदारमतवादी गव्हर्नर जनरल होता. त्या गव्हर्नर जनरलचं नाव होतं लॉर्ड रिपन. आणि 1882 हा कायदा आणला. आलं का लक्षामध्ये? लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक, लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक, बाळ गंगाधर टिळक असंतोषाचे जनक, सुरेंद्रनाथ बॅनर्जी एक स्वातंत्र्यवीर योद्धा होते. आलं लक्षामध्ये? पुढे चला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील डबल आला असेल तरी घ्या समजून. आता भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेयो आहे. आपण लॉर्ड मेयोबद्दल माहिती घेतली आणि डबल आलं समजून घेण्याची गरज नाही. डबल आलं तर ते काही वायर जाणार नाही, रिव्हिजनच होते. लॉर्ड मेयो. भारतातील पहिली जनगणना कोणी केली? मेयोनच केली. लेनी कधी केली? यांनी केली 1872 मध्ये केली. आलं लक्षामध्ये? ओके, 1872. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड रिपनलाच ओळखले जाते. पुढे 1882च्या ठरावाशी संबंधित कोण आहे? 1882 हे लॉर्ड रिपनच आहेत. 1884 कोणती स्थानिक संस्था स्थापन झाली? तर मुंबई लोकल बोर्ड. 1888 हे महत्त्वाचं आहे. आपण 1888 तर कधी स्थापन झाली? 1888ला काय स्थापन झाली? मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. 1888ला मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. ओके, हे लक्षामध्ये ठेवा. पुढे मित्रांनो, 1892च्या कायद्याने प्रथम कोणत्या निवडणुकीला मान्यता दिली? अप्रत्यक्ष निवडणूक. अप्रत्यक्ष म्हणजे काय? गुप्त मतदान पद्धत म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? अप्रत्यक्ष निवडणूक अशा पद्धतीने. आलं का लक्षामध्ये? पुढे 1907ला स्थापन झालेल्या रॉयल विकेंद्रीकरणाचे जनक कोण होते? हे होते हॉब. अध्यक्ष कोण? हॉब हाऊस. कोण होते? हॉब हाऊस. आलं लक्षामध्ये? ओके, पुढे जर पाहायचं जर गेलं तर 1920 अधिनियमानं कोणत्या प्रांतात ग्रामपंचायतींना वैज्ञानिक दर्जा मिळाला? तर ते मिळाला मित्रांनो पहा मुंबई प्रांतामध्ये. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने या घटकाबरोबर 1920च्या अधिनियमात कोणाला मतदानाचा हक्क नाकारण्यात आला म्हणते? कोणाला? महिलांना. आता या प्रश्नाबद्दल थोडी संदिग्ध आहे, पण महिलांना आहे. 1930 कोणते स्थानिक स्वशासनाकडे सोपवले गेले? ते म्हणजे कसे? शिक्षण. कशामुळे सोपवले गेले? त्याचं कारण असं होतं, स्वदेशी शिक्षणाची तरतूद असावी त्याच्यामुळे. भारतामध्ये छावणी मंडळे याच्याबद्दल मी तुम्हाला विशेष माहिती देतो. 2 मिनिटं वेट घ्या. छावणी मंडळे, हे जे छावणी मंडळे आहेत ना मित्रांनो, छावणी मंडळे 1924ला स्थापन झाले. 1924ला स्थापन झाले. स्थापन झाल्याने तुम्हाला सांगतो याच्याबद्दल माहिती. महाराष्ट्रामध्ये नाही का एकूण सर्वाधिक जास्त यूपीमध्ये आहेत. सर्वाधिक जास्त कोणामध्ये येतं? यूपीमध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये किती येतं? 7 आहेत. किती येतं?
7 आहे. आणि हा जो प्रकार ना मित्रांनो, हा जो प्रकार आहे हा प्रकार कटक मंडळाचा फक्त 2 देशामध्ये आहे. एक म्हणजे इंडिया म्हणजे भारत आणि दुसरा म्हणजे ते पाकिस्तान. आलं लक्षामध्ये? 2च देशामध्ये या प्रकारचे काय आहेत, छावणी मंडळे आहेत. आलं लक्षामध्ये? पुढे 1933 मध्ये कोणता कायदा अस्तित्वात आला? बॉम्बे विलेज अँड पंचायत ॲक्ट. 1933 कायद्यानुसार ग्रामपंचायतीला कोणता अधिकार देण्यात आला? कर आकारणी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रवेश कधी देण्यात आला? हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. कधी देण्यात आला? 1934ला हा प्रवेश देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना. आलं लक्षामध्ये? तितकंच महत्त्वाचं आहे. 1937 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणती पद्धत बंद करण्यात आली? तर कोणती पद्धत बंद करण्यात आली? तर ती आहे मित्रांनो, पहा कोणती. तर सरकार नियुक्त सदस्य. अजिबात कोणी सरकार नियुक्त सदस्य ठेवायचं नाही. तर जे कोणी येतील ते शासकीय तत्वानुसारच निवडून येतील असं त्यांचं मत होतं. त्याच्यामुळे हे कायदा बंद करण्यात आला. पुढे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक रिपन आणि मेयो या दोघांबद्दलच आपल्याला या ठिकाणी बरीच माहिती मिळते. रिपन आणि मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक. भारतातील पहिली जनगणना कधी झाली मित्रांनो? भारतातील पहिली जनगणना झाली 1872ला. हे पण मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. लक्षामध्ये? पुढे राव बहादूर ही पदवी कोणत्या ठरावात दिली जायची? तर राव बहादूर ही पदवी कोणत्या ठरावात दिली जायची? तर ती होती रिपनचा ठराव. कोणता? लॉर्ड रिपन. राव बहादूर म्हणजे मोठेपणा दिला. राव या पदवीपायी कित्येक लोकांनी देशासोबत गद्दारी पण केली आहे. खरं सांगतो तुम्हाला, या पदाला या ठिकाणी काय मिळालेलं आहे? तर म्हणावा तेवढा न्याय मिळालेला. या पदासाठी लोकांनी बऱ्याच ठिकाणी देशासोबत गद्दारी पण केली. मुंबई विद्यापीठाची स्थापना मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना ती झाली पहा 1857ला. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवण्याजोगं. ओके. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दैनंदिन कारभारात सरकारने हस्तक्षेप अजिबात करू नये ही तरतूद कोण्या समितीनं केली? रिपननं केली. रिपन हा उदारमतवादी होता बरं का. उदारमतवादी म्हणजे त्याला भारतीयाबद्दल थोडीफार आत्मीयता होती असं म्हणतात. आत्मीयता म्हणजे सगळे तसेच होते, लुटायला झाले होते. हब हाऊस आयोगाने प्रत्येक गावामध्ये कोणत्या संस्थेची शिफारस केली? हब हाऊसने केली. कोणाची? ग्रामपंचायतीची. आलं का लक्षामध्ये? हब हाऊसने केली. ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली. आलं लक्षामध्ये? हे तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षामध्ये घ्या. पुढे भारतातील पहिली नगरपालिका महानगरपालिका आहे ते, पण इथे चुकून नगरपालिका झालं, पण लक्षामध्ये ठेवायचं. पहिली महानगरपालिका कुठे झाली? मद्रास. आलं का लक्षामध्ये? मद्रास म्हणजे तेव्हाचं मद्रास म्हणजे आत्ताची कोणती? आत्ताची चेन्नई एक्सप्रेस. आत्ताची काय? चेन्नई. ओके. अशा पद्धतीने लक्षामध्ये ठेवायचे. मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाने भारतीय राज्यघटनेत ग्रामपंचायतीचा उल्लेख कोणत्या कलमांमध्ये करण्यात आला? स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्या कलमाने करण्यात आला? तर पहा, तर ती कलम आहे 40. कोणती आहे? कलम आहे 40. इतकं लक्षामध्ये ठेवायचं. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे? कलम 40. त्याच्याबरोबर एक माहिती सांगू का? आणखीन एक माहिती सांगतो तुम्हाला. ही माहिती अशी देतो. माहिती सांगायची जर झाली तर 243 ए ते 243 पर्यंत ग्रामपंचायतीचं आहे आणि पी पासून पुढे नगरपंचायत आहे. लक्षामध्ये? हां. खेड्याकडे चला हा संदेश कोणी दिला? खेड्याकडे चला हा संदेश दिला बघा. खेड्याकडे चला हा संदेश कोणी दिला? गांधींनी दिला. कोणी दिला? गांधींनी दिला असं म्हटलं जातं, महात्मा गांधींनी. खेड्याकडे चला. पंचायत राज हा शब्द कोणी उच्चारला? पंचायत राज शब्द सांगतो तुम्हाला कोणी उच्चारला. तर ते मित्रांनो तो उच्चारला नेहरूंनी. बाबासाहेबांनी मसुदा लिहिला घटना समितीचा. ओके. पुढे नया पंचायत राज ही संकल्पना कोणाची मित्रांनो? तर नया पंचायत राज ही संकल्पना आहे राजीव गांधींची. पंचायत राज सभेला ग्रामसभा म्हणून कोणी संबोधले? पंचायत सभेला ग्रामसभा म्हणून संबोधले पहा आचार्य विनोबा भावे. कोणी? आचार्य विनोबा भावे. लक्षामध्ये घ्या, आचार्य विनोबा भावे. आलं लक्षामध्ये? पुढे सामुदायिक विकास योजना
सामुदायिक विकास योजना 1952 अंमलात आणण्यासाठी तालुका स्तरावर कोणते पद निर्माण करण्यात आले? गट विकास अधिकारी, ज्याला BDO म्हणतात. काय म्हणतात? BDO. मित्रांनो, BDO म्हणजे काय? BDO म्हणजे काय तुम्हाला सांगतो. BDO म्हणजे आहे ब्लॉक, BLOCK ब्लॉक. D म्हणजे डेव्हलपमेंट, आता मावत नाही म्हणून A, आणि O म्हणजे ऑफिसर. आलं का लक्षामध्ये? अशा पद्धतीने लक्षामध्ये ठेवायचं. सामुदायिक विकास योजनेला मदत कोणी केली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सामुदायिक विकास योजनेला मदत कोणी केली? तर अमेरिकेने केली. कोणी केली? अमेरिकेने केली. सामुदायिक विकास योजनेला मदत कोणी केली? अमेरिका. आलं लक्षामध्ये? हेच. पुढे राष्ट्रीय विस्तार योजना कोणत्या तारखेला सुरू झाली? राष्ट्रीय विस्तार योजना मित्रांनो कोणत्या तारखेला सुरुवात झाली? तर राष्ट्रीय विस्तार योजना सुरू झाली ती 2 ऑक्टोबर, जयंती गांधी 1953चा विषय आहे. राष्ट्रीय विस्तार योजना अंतर्गत भारतात किती प्रकल्प राबवण्यात आले? तर ते प्रकल्प राबवण्यात आले 55 प्रकल्प राबवण्यात. किती? 55 प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आले. लक्षामध्ये ठेवा. भारतातील पहिली महिला कॅबिनेट मंत्री कोण? राजकुमारी अमृता कौर ह्या भारतातल्या पहिल्या कॅबिनेट मंत्री म्हणून यांना मान दिला जातो. ओके. राजकुमारी अमृता कौर उत्तर प्रदेशच्या मंत्री होत्या आणि कोणत्या होत्या? आरोग्यमंत्री पण होत्या असं म्हटलं जातं. 11 सप्टेंबर 1954 पंचसूत्री योजना कोणी तयार केली? पंचसूत्री योजना लक्षामध्ये घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. पंचसूत्री योजना तयार केली ती आचार्य विनोबा भावेने तयार केली. लोकशाहीची पाळणी म्हणून कोणाला ओळखलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्थेला. आलं लक्षामध्ये? कोणाला ओळखलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकशाहीचं पाळणा म्हटलं जातं. आलं का लक्षामध्ये? लोकशाही, डेमोक्रेसी, लोकशाही, लोकशाहीचा पाळणा लक्षामध्ये ठेवायचं. पुढे आता ही समित्याचा विचार करायचा जर गेला मित्रांनो, समित्या पहा. समित्याचा विचार करायचा जर गेला, सेकंड, तर बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली? बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली 1957. 1957 बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली. पुढे बलवंतराव मेहता समितीने कोणती शिफारस केली? हे त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली. ओके. कोणत्या? त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली कोणी? बलवंतराव मेहता समितीने. 1957ला स्थापन झाली मेहता समिती, बलवंतराव त्रिस्तरीय समिती. आला का लक्षामध्ये? गठीत केल्या गेली. त्रिस्तरीयमध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती, ओके, आणि जिल्हा पातळीवर झडपी, जिल्हा परिषद, अशी त्रिस्तरीय योजना होती. भारतातील पहिली ग्रामपंचायत कुठे स्थापन झाली? भारतातील पहिली ग्रामपंचायत राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये सुरू झाली. नागौर जिल्ह्यामध्ये. आलं का लक्षामध्ये? राजस्थानमधील नागौर जिल्हा. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. आणि हे तुम्हाला इथं महाराष्ट्र दिसतं ना, महाराष्ट्र येईल समोर. महाराष्ट्राचा क्रमांक आहे 9. किती? 9. ओके. आंध्र प्रदेश दिसते तुम्हाला इथं. आंध्र प्रदेश आहे माझ्या मते 2 क्रमांक. ओके. असो, समजलं? पुढे पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य मी सांगितलं तुम्हाला आताच आंध्र प्रदेश आहे. पंचायत राज स्वीकारणारे तिसरे आसाम आहे. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना कधी झाली? मित्रांनो, त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना झाली 1962. कधी झाली? 1962. ओके. आणि स्थापना झाल्यानंतर ना, ही स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? ही स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? तर महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक. कोण? वसंतराव नाईक साहेबाच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली. लक्षामध्ये. चला, महाराष्ट्र पंचायत राज अभ्यासासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
हे मी तुम्हाला वरती सांगितलं, खाली आलं पण मी पाहिलं नव्हतं. सॉरी, असं कोणाला वाटेल की पाहून सांगताय म्हणून, पण अजिबात पाहून सांगणार नाही, कारण विषय जसे असतात पाठांतर झालेला आहे भरपूर दिवस झालं, त्याच्यामध्ये त्याबद्दल कोणीही गैरसमज करू नका की पाहून सांगतात. ओके, पुढे. पंचायत राज संस्थांना घटनात्मक देणारी घटनादुरुस्ती कोणती? आत्ता पहा, ही घटनादुरुस्ती आहे 73वी. कोणती घटनादुरुस्ती आहे? 73वी घटनादुरुस्ती आहे. ओके, पुढे. पंचायत राजशी संबंधित तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की रे 243 येते 243 ओ. एक मिनिट, येते ओ 243 ए. इथे ए टू ओ करायचं, लक्षामध्ये ठेवा. तिथं झालं नसेल तरी ए टू ओ. ओके, पुढे. 11व्या परिशिष्टात किती विषय पंचायत राजशी संबंधित आहेत? किती विषय पंचायत राजशी संबंधित आहेत? ते आहेत मित्रांनो 29 विषय. पंचायत राज घटनादुरुस्ती कोणत्या पंतप्रधानाच्या काळात झाली? IMP आहे, हे आहे नरसिंह राव. एक यांच्या काळामध्ये नाही का पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. पोलिओ लसीकरण. ओके, चला. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जाची मागणी करणारे कोण? एवढा काय महत्त्वाचा प्रश्न नाही, कोणाला कमी समजीने या काळात चूक असू शकते. सिंघी समिती आहे. पंचायत राज घटनादुरुस्ती कोणत्या राज्यांना लागू नाही? या राज्यांना. ओके. एकस्तरीय पंचायत राज कोणत्या राज्यामध्ये आहे? एकस्तरीय पंचायत राज कोणत्या राज्यामध्ये आहे म्हणता? तर पहा मित्रांनो, ते आहे जम्मू अँड काश्मीर. द्विस्तरीय सिक्कीम आणि गोवा. ओके. चतुर्थ आसाम आणि त्रिपुरा. वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल कधी सादर केला? 1961. पंचायत राज संकल्पना सर्वप्रथम कोणी उच्चारली? ती उच्चारली मित्रांनो नेहरूंनी. कोणी उच्चारली? पंडित जवाहरलाल नेहरू. नया पंचायत राज राजीव गांधी. आचार्य विनोबा भावे पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या नावाने संबोधत? त्यांना काय संबोधत? ते ग्रामसभा म्हणून संबोधत. वसंतराव मेहता समिती महाराष्ट्रासाठी विशेष समिती कोणती? तर हे वसंतराव नाईक समिती. कोणती? वसंतराव नाईक समिती. ओके. पंचायत राज संस्थानाचा उद्देश काय आहे? पंचायत राज संस्थानाचा उद्देश आहे संस्थेचे विकेंद्रीकरण करणे. त्याचं कारण आहे पंचायत राज संस्थांना लोकशाहीचा काय म्हणतात? पाळणा म्हणतात. 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 1992-93ला करण्यात आली. पंचायत राजपैकी राज समित्यापैकी कोणती संस्था काय म्हणते 94ला स्थापन झाली? 94 म्हणजे 1994. तर ती समिती आहे मित्रांनो, पाहायचं जर गेलं तर दिलीप भुरिया समिती. भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास 1688. भारतातील पहिला म्युनिसिपल कायदा बंगाल. हे महत्त्वाचं आहे. ओके. भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामहा कोण? स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामहा कोण? तर तो आहे लॉर्ड रिपन. कोण आहे? लॉर्ड रिपन. पंचायत राज आणणारे प्रथम राज्य मी सांगतो ना न बघता कोणते? RJ म्हणजे राजस्थान. पंचायत राज अंमलबजावणी करणारे दुसरे राज्य AP आंध्र प्रदेश. पंचायत राजला प्रणालीला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने? 93-92च्या. राजस्थान आणि आंध्र प्रदेशामध्ये हे प्रश्न महत्त्वाचा आहे. कधी पंचायत राज सुरू झालं? तर ती सुरू झाली मित्रांनो 1959. बॉम्बे पंचायत राज कायदा कधी मंजूर करण्यात आला? तर ते करण्यात आला 1920. ओके. कोल्हापूर संस्थानात ग्रामपंचायती स्थापन करण्याचा प्रयत्न कोणत्या वर्षी करण्यात आला? 1926. लॉर्ड मेयो कोणता महत्त्वाचा ठराव मांडला? लॉर्ड मेयोनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा. PB पाटील समितीचा अहवाल कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? 86. PB पाटील समितीने एकूण किती शिफारशी केल्या? सर्वात जास्त शिफारशी केलेल्या PB पाटीलने 1958च्या.
पाटील समितीच्या शिफारशीनुसार सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात यावी आणि ही शिफारस सध्या लागू आहे. जनतेतून निवड करण्यात येते. लक्षामध्ये घ्या. पी पाटील समितीच्या शिफारशीनुसार महिलांसाठी किती टक्के आरक्षण? आता 33%, पण हे म्हणते की 25% आम्हाला महिलांना द्या म्हणून. पी पाटील समितीने सरपंचांना कोणत्या दराची शिफारस केली? वार्षिक भत्ते. 74वी घटना दुरुस्ती कधी लागू करण्यात आली? हे महत्त्वाचं आहे. 74वी घटना दुरुस्ती कधी लागू करण्यात आली मित्रांनो? 93ला लागू करण्यात आली. 74व्या घटना दुरुस्तीने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला? तर घटनात्मक दर्जा दिला शहरी. अनुच्छेद 24(243) मध्ये कोणत्या 3 शहरी संस्थांचा उल्लेख आहे? कोणत्या 3 शहरी संस्था आहेत मित्रांनो ते बघा बरं. तर ते आहेत, पाहायचं जर गेलं तर पहा तुम्हाला इथे दिसतंय नगरपंचायत, जे की ग्रामपंचायतीच्या नंतर, नगरपंचायतीच्या नंतर नगर परिषद आणि महानगरपालिका. ओके. 74व्या घटना दुरुस्तीने महिलांना 25%चा अधिकार देण्यात आला होता. 74व्या घटना दुरुस्तीनंतर वार्ड समित्या कोणत्या शहरात स्थापन केल्या जातात? पहा, ज्या ठिकाणी 3 लाखाच्या वर लोकसंख्या आहे. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीचं नाव संपले आपले इथले स्थानिक स्वराज्य संस्थेचे MCQ संपलेले आहेत मित्रांनो. पण आता काही मी MCQ टाकले, चला म्हणलं आठवलं मला म्हणून मी टाकण्याचा प्रयत्न केला, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील. चला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ शांतिवन. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ शक्तीस्थळ. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणतं आहे? राजघाट दिल्ली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समाधीस्थळ महाप्रयाण घाट. राजीव गांधी यांचे समाधीस्थळ वीरभूमी. काय आहे? वीरभूमी. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ आहे विजयघाट. चौधरी चरण सिंग यांचे समाधीस्थळाचं नाव आहे किसान घाट. बाबू जगज्जीवनराम यांच्या समाधीचं नाव आहे मित्रांनो समता स्थळ. ज्ञानी झैल सिंग यांचे समाधीस्थळ एकता स्थळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे चैत्यभूमी, जे की दादरला आहे. काय? दादरला. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ जे की प्रीती संगम आहे, जे की कराडला आहे. शंकरदयाळ शर्मा यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे मित्रांनो कर्मभूमी. ओके. अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे सदैव अटल. ठीक आहे. हे समाधीस्थळाचे काही नाव संपले. आता आपण पाहणार आहोत वेद आणि साहित्य पुराण माहिती. काय पाहणार आहोत आपण? वेद साहित्य पुराणाची माहिती पाहणार आहोत. लक्षामध्ये घ्या. वेद किती आहेत? एकूण 4 वेद आहेत. वेदांची संख्या किती आहे मित्रांनो? वेदांची संख्या आहे 6. वेदांची संख्या किती आहे? 6. उपनिषदांची एकूण संख्या किती मानली जाते? 108. पुराणांची संख्या किती? 18 पुराण आहेत. किती? 18 पुराण. महाजनपदांची संख्या किती? 16 महाजनपदे. किती? 16. ओके. सर्वात प्राचीन वेद कोणता मानला जातो? सर्वात प्राचीन वेद कोणता मानला जातो? ऋग्वेद मानला जातो. ऋग्वेदात किती मंडले आहेत? ते आहेत 10 मंडले. लक्षात. ऋग्वेदात एकूण किती ऋचा मंत्र आहेत?
किती ऋचा मंत्र आहेत? 1058. संगीताचा जनक म्हणजे सामवेद